नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे सम रिमेनिंग मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. मागील काही व्हिडिओज पासून आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन जे आहे ते डिस्कस करत आहे. आज फायनल पार्ट मध्ये ज्या काही मेथड राहिलेल्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहे आणि त्यामध्ये आपण अमाइन जे आहे ते प्रिपेअर करणार आहे. मेनली आज ज्या प्रोसेसेस आपण पाहणार आहे त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या एकाच टाईपच्या प्रोसेसेस आहेत, त्या म्हणजे रिडक्शन. सो बाय रिडक्शन ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स हाऊ वी आर एबल टू प्रोड्यूस अमाइन्स, ते आज आपल्याला इथे जे आहे ते पाहायचं आहे. सो पहिली जी रिडक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे ती आहे बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइड्स. अमाइन्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइड्स. ऑक्साइड्सचं रिडक्शन करून आपल्याला इथे अमाइन जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण काय करतो तर ऍक्च्युअली अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स जे आहेत त्यांची रिएक्शन जी आहे ती हायड्रॉक्सिलामाइन सोबत करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते ऑक्साइड्स जे आहेत ते भेटतात आणि नंतर या ऑक्साइडचं आपण रिडक्शन करतो. नंतर या ऑक्साइडचं आपण जे आहे ते इथे रिडक्शन करतो बाय युजिंग सोडियम अलॉंग विथ इथेनॉल or by using lithium aluminium hydride LiAlH4 or by catalytic hydrogenation process. So catalytic hydrogenation process इथे आपण परफॉर्म करतो आणि फायनली आपल्याला इथे अमाइन्स जे आहेत ते भेटतात. सो रिडक्शन मधली पहिली प्रोसेस जी आहे अमाइन प्रिपरेशन साठी ती आपण इथे डिस्कस करत आहे. So name of this process is by reduction of oxides. So oxideचं रिडक्शन करायचं आहे तर त्याआधी आपण ऑक्साईड जो आहे तो प्रिपेअर करू. सो काय करायचं आहे तर आपण अल्डिहाइड किंवा कीटोन पासून जे आहे ते ऑक्साईड जे आहे ते प्रिपेअर करतो. कशा प्रकारे प्रिपेअर करतो तर सुरुवातीला आपण घेतलेला आहे अल्डिहाइड, दॅट इज R bond CHO, दॅट इज अल्डिहाइड. याची रिएक्शन आपण केली हायड्रॉक्सिलामाइन सोबत NH2 बॉन्ड OH सोबत. सो आपल्याला इथे प्रॉडक्ट भेटला RCH डबल बॉन्ड NOH, दॅट इज अल्डॉक्साइड. म्हणजे आपण काय केलं तर आधी अल्डिहाइड पासून ऑक्साइड्स, अल्डिहाइड पासून अल्डॉक्साइड्स जे आहेत ते इथे प्रिपेअर केले. नंतर या अल्डॉक्साइडचं आपल्याला काय करायचं आहे तर रिडक्शन करायचं आहे. सो रिडक्शन कसं करणार आहे तर बाय युजिंग सोडियम along with इथेनॉल और दूसरा जो रिड्यूसिंग एजंट आहे तो म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 जो आहे तो आपण इथे घेणार आहे आणि त्याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन प्रोसेस इथे करणार आहे आणि आपल्याला काय भेटणार आहे तर प्रायमरी अमाइन जे आहे ते इथे भेटतात. सो कंप्लीट रिएक्शन काय आहे तर RCHO, दॅट इज अल्डिहाइड, reacts with NH2 bond OH, that is hydroxylamine, and there is a formation of aldoxide, that is RCH double bond NOH. कसे फॉर्म झाले तर यामधला वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो आपण इथे रिमूव्ह केला आणि आपल्याला तिथे भेटला अल्डॉक्साइड. देन त्याचं रिडक्शन प्रोसेस केलं बाय युजिंग LiAlH4 और सोडियम अलॉंग विथ इथेनॉल आणि आपल्याला भेटला RCH2 bond NH2 म्हणजेच प्रायमरी अमाइन जो आहे तो इथे भेटला अलॉंग विथ वॉटर. सो अशा टाईपची ही रिएक्शन पहिली. जर अल्डिहाइड न घेता आपण कीटोन जर घेतले सेम टाईपची रिएक्शन होते, फक्त ते कीटोन घेऊन आपण इथे रिएक्शन करणार आहे. सो इफ वी टेक कीटोन, आपण इथे कीटोन घेतला त्याची रिएक्शन जी आहे ती आपण हायड्रॉक्सिलामाइन सोबत करत आहे NH2 बॉन्ड OH सोबत. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर आपल्याला इथे प्रॉडक्ट भेटतो, दॅट इज कीटॉक्साइड R2C डबल बॉन्ड NOH, दॅट इज कीटॉक्साइड. सेम रिड्यूसिंग एजंट आपण इथे यूज करत आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड और सोडियम अलॉंग विथ इथेनॉल. हायड्रोजनेशन प्रोसेस इथे केली आपण तर इथे आपल्याला भेटेल R2CH बॉन्ड NH2, दॅट इज प्रायमरी अमाइन अलॉंग विथ H2O. सो अल्डिहाइड किंवा कीटोन्स पासून आपण काय करणार आहे तर आधी ऑक्साइड्स तयार करणार आहे. अल्डिहाइड पासून जो ऑक्साइड भेटतो त्याला आपण अल्डॉक्साइड म्हणतो
कीटोन पासून जो ऑक्साईड भेटतो त्याला आपण कीटो ऑक्साईड म्हणतो. सेम कंडिशन मध्ये दोन पैकी कुठल्याही कंपाऊंडचं आपण रिडक्शन जर इथे केलं तर आपल्याला भेटतात प्रायमरी अमाइन्स. त्याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. आपण एक अल्डेहाइड घेतला, दॅट इज ऍसिटाल्डेहाइड CH3CHO. त्याचं NH2OH सोबत आपण रिॲक्शन केली, वॉटर मॉलिक्यूल त्यामधला जर आपण रिमूव्ह केला तर आपल्याला भेटतो ऍसिटाल्डॉक्साईड, दॅट इज CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड NOH. त्याचं रिडक्शन आपण करणार आहे. सो 4 हायड्रोजन ऍटम्स आर प्रोव्हाइडेड बाय द रेड्युसिंग एजंट. इथे जो रेड्युसिंग एजंट आपण यूज करणार आहे तो आहे सोडियम अलॉंग विथ इथेनॉल. सो आपल्याला प्रॉडक्ट भेटते, दॅट इज इथिल अमाइन, CH3 CH2 बॉन्ड NH2. अशा टाईपचा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे फॉर्म होताना दिसतो. म्हणजेच काय, तर इथिल अमाइन जर आपल्याला फॉर्म करायचे असतील बाय युझिंग धिस मेथड, दॅट इज बाय रिडक्शन ऑफ ऑक्साइड्स, तर आपल्याला सुरुवात करावी लागेल ऍसिटाल्डेहाइड पासून. त्याची आपल्याला हायड्रॉक्सिलामाइन सोबत रिएक्शन करून ऍसिटाल्डॉक्साईड जो आहे तो तयार करावा लागेल. नंतर त्याचं रेड्युसिंग एजंट यूज करून आपल्याला रिडक्शन करावं लागेल आणि रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट भेटेल इथिल अमाइन, दॅट इज CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2. If we have to prepare isopropyl amine, then out of aldehyde or ketone we have to use ketones here. कीटोनचा पहिला मेंबर जो आहे तो आपण इथे यूज करणार आहे, दॅट इज ऍसिटोन. सो ऍसिटोन पासून आपण सुरुवातीला प्रिपेअर करणार आहे ऑक्साईड, तो म्हणजे ऍसिड ऑक्साईड, आणि नंतर त्याचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे आयसोप्रॉपिल अमाइन. सो आफ्टर रिडक्शन ऑफ ऍसिड ऑक्साईड आपल्याला भेटणार आहे आयसोप्रॉपिल अमाइन. सो रिएक्शन काय होते, तर आपण ऍसिटोन घेतला, दॅट इज CH3CO बॉन्ड CH3. याची रिएक्शन आपण केली हायड्रॉक्सिलामाइन सोबत, दॅट इज NH2 बॉन्ड OH. वॉटर मॉलिक्यूल त्यातला रिमूव्ह केला तर आपल्याला ऑक्साईड भेटला, दॅट इज ऍसिड ऑक्साईड. त्याचं रिडक्शन आपण करत आहे अगेन बाय युझिंग रेड्युसिंग एजंट लाईक सोडियम अलॉंग विथ इथेनॉल, आणि आपल्याला इथे करस्पॉन्डिंग अमाइन जो आहे तो भेटतो, दॅट इज CH3/2CH बॉन्ड NH2, दॅट इज आयसोप्रॉपिल अमाइन. सो दोन्ही मेथड मध्ये आपण काय प्रिपेअर केलं इथे, तर प्रायमरी टाईपचे अमाइन जे आहेत ते आपण प्रिपेअर केले. जर आपण ऍसिटाल्डेहाइड यूज केला तर आपल्याला इथिल अमाइन जो आहे तो इथे भेटत आहे, आणि आपण जर ऍसिटोन यूज केला तर आपल्याला भेटेल आयसोप्रॉपिल अमाइन. अशा टाईपची ही आपली एक सिंपल रिडक्शन मेथड आहे. ती यूज करून आपण इथे प्रिपेअर करत आहे अमाइन, स्पेशली कुठले, तर प्रायमरी अमाइन. The name of method is by reduction of oxide. The next method of preparation of amine is by reduction of nitro compounds. या रिएक्शन मध्ये आपण नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करणार आहे by using various reducing agent like SN along with HCl, म्हणजे टीन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड या यांचं मिक्सचर घेऊ, किंवा मग आयरन अलॉंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड हा अनदर रिड्युसिंग एजंट सुद्धा आपण इथे यूज करू शकतो. और instead of this we are able to use lithium aluminum hydride LiAlH4 or hydrogen H2 along with the metals like ranite nickel or platinum or palladium. या कंडिशन पैकी कुठलीही रेड्युसिंग कंडिशन आपण यूज करून नायट्रो कंपाऊंडला प्रायमरी अमाइन्स मध्ये जे आहे ते कन्वर्ट करू शकतो. दॅट मीन्स बाय द रिडक्शन ऑफ nitro compound by using suitable reducing agent we are able to produce primary amines. या ठिकाणी आपल्याला प्रायमरी अमाइन्स जे आहेत ते इथे भेटतात. सो our method is preparation of amine by reduction of nitro compounds. सो जे रेड्युसिंग एजंट ऍक्च्युअली आपण यूज करतो तर ते रेड्युसिंग एजंट जे आहे
त्याची रिॲक्शन ऍक्च्युली काय होते ते आपण सुरुवातीला पाहू. आपण जर टीन इथे युज केला SN जर आपण इथे केला तर त्याचं मिक्सचर आपल्याला घ्यावं लागते हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. जेव्हा आपण मिक्स करतो हे दोन्ही कंपोनंट SN आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍक्च्युली काय होते तर हायड्रोक्लोरिक ऍसिड मधल्या Cl निगेटिव्ह सोबत हा SN जो आहे टीन जो आहे तो रिॲक्ट होतो अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ SnCl2 आणि H पॉझिटिव्ह जो आहे तो नॅसेंट हायड्रोजन ऍटम मध्ये इथे कन्वर्ट होतो आणि हेच हायड्रोजन ऍटम्स जे आहेत इथे रिस्पॉन्सिबल आहेत रिडक्शन प्रोसेससाठी. तर अशा प्रकारे कुठल्याही रिड्युसिंग एजंटची अशी रिॲक्शन होते आणि ते हायड्रोजन जे आहेत ते प्रोव्हाइड करतात रिडक्शन प्रोसेससाठी. सो नायट्रो कंपाऊंड जे आहेत ते त्या हायड्रोजन ऍटम सोबत इथे रिॲक्ट होतात बाय युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. इथे आपण यूज केलेला SN along with concentrated HCl. So these nitro compound get converted into primary amine along with water molecule. So primary amine जे आहे ते इथे आपल्याला भेटतात. रिॲक्शन काय होते तर नायट्रो कंपाऊंड दॅट इज R bond NO2 reacts with 6 nascent hydrogen atoms provided by the reducing agent that is SN along with concentrated HCl. There is a formation of R bond NH2 that is primary amine. सोबत आपल्याला भेटत आहे वॉटर मॉलिक्यूल. सो अशा टाइपची ही रिॲक्शन जी आहे ती इथे होते मेनली. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला इथे पाहता येतील. पहिलं एक्झाम्पल आपण पाहू. आपण घेतला इथे नायट्रो इथेन CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NO2 दॅट इज नायट्रो इथेन. सो नायट्रो इथेन जो आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे अमाइन मध्ये म्हणजेच इथेन अमाइन इथे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. तर आपण जो रिड्युसिंग एजंट इथे यूज करत आहे ज्या वेगवेगळ्या कंडिशन आपण रिडक्शनच्या पाहिल्या नायट्रो कंपाऊंड साठी त्यापैकी ही एक कंडिशन होती बाय युझिंग रिड्युसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 अलॉंग विथ इथर. इथर सोबतचं त्याचं मिक्सचर जे आहे सोल्युशन जे आहे ते आपल्याला घ्यावं लागते. So nitroethane CH3 bond CH2 bond NO2 reacts with reducing agent that is ethereal solution of lithium aluminum hydride and there is a formation of CH3 bond CH2 bond NH2. आपल्याला इथे भेटत आहे CH3 CH2 bond NH2 म्हणजेच इथेनॉमाइन. प्रायमरी अमाइन कुठला तर इथेनॉमाइन आपण फॉर्म केला. कशापासून फॉर्म केला नायट्रो इथेन पासून. टोटल फॉर्म्युला जर पाहिला इथे तर एकच चेंज आपल्याला इथे दिसते. नायट्रोजनला अटॅच असलेले हे जे O2 आहे त्या ठिकाणी आपण प्रॉडक्ट मध्ये काय लिहिलं तर H. सिंपल थिंग लक्षात ठेवण्यासाठी नायट्रो कंपाऊंड मध्ये नायट्रो ग्रुपचा जो O2 आहे तो रिप्लेस केला आपण H2 आणि आपल्याला प्रॉडक्ट भेटलं. अशी सिंपल टाइपची ही रिॲक्शन आपल्याला इथे दिसते. So nitroethane get converted into ethanamine by using reducing agent like lithium aluminum hydride along with ether. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. Then a second example that is CH3 bond CH2 bond CH2 bond NO2. त्याचा UPSC नेम आहे that is 1-nitropropane. So 1-nitropropane जो आहे तो आपण इथे घेतला. तो रिॲक्ट होता हायड्रोजन ऍटम सोबत. अगेन रिड्युसिंग एजंट आपण इथे यूज करत आहे SN along with HCl. सो SN along with HCl जे आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl हे जे रिड्युसिंग एजंट आहे तो रिड्यूस करतो 1-nitropropane ला प्रोपॅन 1 अमाइन. आपल्याला कंपाऊंड जो आहे तो कुठला भेटत आहे तर प्रोपॅन 1 अमाइन जो आहे तो इथे भेटत आहे दॅट इज CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2. अशा टाइपचा कंपाऊंड जो आहे तो आपल्याला इथे जो आहे तो भेटला अलॉंग विथ वॉटर मॉलिक्यूल दॅट इज प्रोपॅन 1 अमाइन. तो इथे फॉर्म केला. पुन्हा आपण जर पाहिलं तर रिॲक्टंट जो आहे नायट्रो कंपाऊंड आणि जो प्रॉडक्ट आहे अमाइन त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एक चेंज दिसतो. एकच चेंज झालेला दिसतो की हा जो O2 आहे या ठिकाणी इथे आलेला आहे H2. सो प्रॉडक्ट लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ही एक ट्रिक इथे आहे. सो 1-nitropropane get converted into propane 1 अमाइन.
अमाइन that is CH3 bond CH2 bond CH2 bond NO2 जो आहे by using reducing agent get converted into CH3 CH2 CH2 bond and H2. सो असं प्रोपॅन वन अमाइन मध्ये त्याचं कन्वर्जन जे आहे ते आपण इथे केलं. आपण इथे अरिल अमाइन सुद्धा अरिल प्रायमरी अमाइन जे आहे ते सुद्धा आपण इथे प्रिपेअर करू शकतो. सो प्रायमरी अरिल अमाइन सुद्धा आपल्याला इथे भेटतात. त्यासाठी आपल्याला सिंपल एक एक्झाम्पल इथे घेता येईल, तो म्हणजे नायट्रोबेन्झिन. सो नायट्रोबेन्झिन आपण इथे घेतला, बेंझिन रिंग बॉन्ड NO2 किंवा C6H5 बॉन्ड NO2. त्याचं रिडक्शन आपण केलं बाय युजिंग रिड्युसिंग एजंट दॅट इज SN अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि आपल्याला प्रोडक्ट भेटला C6H5 बॉन्ड and H2. इथे होता C6H5 bond NO2. Here the product is C6H5 bond and H2. म्हणजेच काय तर O2 च्या ठिकाणी आपण फक्त काय दिलेला आहे, H2 इथे लिहिलेला आहे आणि आपल्याला प्रोडक्ट भेटला. इट्स नेम इज aniline along with water molecule. तो इथे फॉर्म होत आहे. अशी ही सिंपल मेथड that is the preparation of amines by reduction of nitro compound. So simple method इथे दिलेली आहे. So by using this method we are able to prepare primary amines. आपण primary amine जे आहे ते इथे प्रिपेअर करत आहे simply by the reduction of nitro compounds. The next method of preparation of amine is by reduction of amides. अमाइड्सचं रिडक्शन करून आपल्याला इथे प्रिपेअर करायचे आहेत अमाइन्स. सो अगेन रिडक्शन आपल्याला करायचं आहे. सो अमाइड्सचं रिडक्शन करण्यासाठी जे रेड्युसिंग एजंट आपण इथे यूज करणार आहे ते आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अलॉंग विथ इथर दॅट इज डायइथिल इथर आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असं मिक्सचर जे आहे ते आपण इथे घेतो आणि नंतर ऍसिड हायड्रोलिसिस प्रोसेस जी आहे ती इथे होते आणि फायनली आपल्याला इथे प्रायमरी अमाइन्स जे आहेत ते भेटतात. दॅट मीन्स प्रायमरी अमाइन्स आर फॉर्म by the reduction of acid amides by using reducing agents like lithium aluminum hydride along with ethers. So amides आपण इथे घेणार आहे सुरुवातीला. that means R bond CO and H2. so हे जे अमाइड आहेत याचं आपण रिडक्शन करणार आहे by using lithium aluminum hydride along with ether. सेकंड कंडिशन ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन इथे आपण करणार आहे ऍसिड हायड्रोलिसिस दॅट मीन्स H3O पॉझिटिव्ह त्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोनियम आहे त्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन जी आहे ती होणार आहे आणि हे जे अमाइड्स आहेत हे कन्वर्ट होतात इथे R बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 मध्ये. दॅट मीन्स प्रायमरी अमाइन्स जे आहेत ते इथे फॉर्म होतात. So amide get converted into primary amine by the reduction process by using reducing agent like lithium aluminum hydride along with ether. अशी ही एक सिंपल प्रोसेस आहे. आपल्याला जर इथिल अमाइन जर फॉर्म करायचे असतील तर सिंपल अशी रिएक्शन आहे. इथिल अमाइन आपल्याला फॉर्म करायचे आहेत तर आपण काय घेणार इथे तर आपण यूज करणार आहे तिथे acetamide. So that is a CH3 bond CO bond NH2 that is acetamide जे आहे त्याचं रिडक्शन आपण करणार आहे फॉलोड बाय हायड्रोलिसिस. रिडक्शन करणार आहे बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अलॉंग विथ ether and then followed by hydrolysis that is H3O पॉझिटिव्ह च्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन जी आहे ती इथे होते. अशा दोन कंडिशन जर आपण अप्लाय केल्या तर हा जो ऍसिटामाइड आहे हा कन्वर्ट होतो इथे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH2 मध्ये दॅट इज इथिल अमाइन.
किंवा याचा IUPAC नेम जर आपण लिहिलं तर दॅट इज इथॅनामाइन. सो इथॅनामाइन मध्ये कन्व्हर्जन केलं आपण कशाचं, तर ऍसिटामाइनचं बाय द प्रोसेस ऑफ रिडक्शन. रिडक्शन अमाइडचं आपण करत आहे आणि प्रॉडक्ट आपल्याला भेटलेला इथे अमाइन by using reducing agent lithium aluminum hydride along with ether. So these are methods of preparation of amides. त्या झाल्या आपल्या सर्व मेथड अमाइन प्रिपेअर करायच्या, ज्या लास्ट काही व्हिडिओज पासून आपण पाहत होतो.